दुसरीकडे नांदेडच्या बारड गावात गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे पोलीस चौकीवरील पत्रे देखील उडाले। बारडमध्ये पावसासोबत गारपीट देखील झाली असून यामुळे पोलीस चौकीवरचे पत्रे देखील उडून गेल्याचं पाहायला मिळतंय। काय धंदा झाला काय गारा इतकी काय होती गारा इतकी एवढा लगा दृश्य आपण पाहतो तर जोरदार गारपीट या भागामध्ये झालेली आहे। सोसाट्याचा वारा वाहतोय, अवकाळी पाऊस देखील झालेला आहे आणि जोरदार आलेल्या वाऱ्यामुळे पोलीस चौकीवरील पत्रे देखील उडून गेल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार गारपीट झाल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतो। यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे कोरोना काळात पॅरोलवर गेलेले 330 कैदी अजूनही फरार आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जेलमधील गर्दी कमी करावी या अनुषंगाने 2500 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलेलं होतं। त्यापैकी 350 कैदी अजूनही फरार आहेत। दरम्यान या प्रकरणी जेल प्रशासनाकडून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। या संदर्भात आयजी अमिताभ गुप्ता यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सर, आपण काय नवीन सुधारणा केले? खुले कारागारात जाण्यासाठी काही क्रायटेरिया असतात। ते क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर बरेच काही कैदी ट्रान्सफर झाले होते खुल्या कारागाराला, बरेच काही जे बंद कारागारामध्ये ते होते आणि फॅसिलिटी वाईज खुले कारागारामध्ये भरपूर फॅसिलिटी आहेत। मग आपण एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की जिथे आता सध्या पाहिले तर बंद कारागारामध्ये दुप्पट किंवा तिप्पटपर्यंत आहेत, तर आपण खुले जास्त आहेत, तर आपण खुले कारागाराला 20% आणखी ते ॲडिशनल पाठवणार आहेत। त्याच्यामुळे कायद्याला पण सोयी पडणार आहेत, बंद कायद्याला सोयी पडणार आणि ते गर्दी कमी होणार आहेत आणि तिथे हँडल करण्याची कॅपॅसिटी आहे आणि हे त्यांनी बरोबर हँडल केले की आणखी काय वाढवता येईल ते आपण नंतर विचार करू। पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण 20% वाढून कैदी पाठवणार आहेत आणि सगळे त्याच्याबद्दल समाधानी आहेत। आणखीन काय काय सुधारणा कायद्यांसाठी आपण बरेचसे काही आमूलाग्र निर्णय घेतलेले आहेत? जे काही एक ह्युमन राईट असतात ते ह्युमन राईट पाळण्याचे आपण प्रयत्न करतो। सुरुवात आपण ते बरेच ठिकाणी महाराष्ट्रातला ते थंडीमध्ये फार थंडी असल्यामुळे ते आपण कायद्याला गरम पाणी त्यांना देता येईल म्हणजे दैनंदिनीसाठी तसा आपण निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याशिवाय जे 50 वर्षाचे वरचे कैदी आहेत ते घरातून ते आपला स्वतःच्या गादी आणि उंशी येऊ शकतात। लायब्ररी आहे प्रत्येक कारागृहाला, ते आपण अपडेट करणार आहेत किताबाच्या आणि किंवा इतर गोष्टी असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।